मुळात ह्या स्थानिक नगरसेविका ज्या आहेत तिथल्या रोहिणी भोईरताई यांच्या माध्यमातून ह्या ब्रिजची जी कामाची वर्क ऑर्डर झाली होती आणि त्यांनीच मागणी केली होती या सदरील ब्रिजच्या बाबत. आणि आज हा जो ब्रिज आहे हा 28 तारखेला याचं म्हणजे जो स्लॅब आहे हा 28 तारखेला भरलेला आहे. त्याच्यामुळे क्युरिंग जो पिरियड आहे तो 21 दिवसाचा आहे. त्याच्यामुळे काम अजूनही अपूर्ण परिस्थितीमध्येच आहे. सदरील कामाचं हे क्युरिंग पूर्ण झाल्यानंतर त्याचं डांबर मॅस्टिकचा तो आयटम्स त्याचं ते काम आणखी अपूर्ण आहे आणि त्याच्यामुळे आणखी एक 8 ते 10 दिवसाचा कार्यकाल या काम पूर्णत्वास लागणार आहे. 8 ते 10 दिवस लागतील याच्यात. तेच तुम्हाला सांगितलं की ह्या कामाला जास्तीत जास्त आणखी 8 ते 10 दिवसाचा कालावधी लागेल, कारण इथे एक प्रवेशद्वाराचं कामही अपूर्ण अवस्थेत आहे. आणि मग आज जर चालू केला रस्ता तर त्याच्यावरती डांबर मॅस्टिकचं काम झालेलं नाही आहे. त्याच्या सेंटरिंगच्या प्लेट अजून काढलेले नाही आहेत. आणि प्लास्टरचं जेव्हा ते आपण सेंटरिंग प्लेट काढल्यानंतर त्याच्या आतमध्ये प्लास्टर करावं लागेल. ते प्लास्टरचं काम अपूर्ण परिस्थितीमध्ये आहे. नाही नाही, उद्घाटन वगैरे ह्या पुलाचं आत्ताच माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे. जे उपाध्यक्ष आहेत अंबरनाथ नगरपालिकेचे सदाशिव पाटील, ते ह्या कामाची स्थळ पाहणी करण्यासाठी आले होते. परंतु तेथील काही प्रभागातील त्यांचे नागरिक आणि काही रिक्षा चालकांनी त्यांना सदरील ब्रिज बाबत विचारणा केली तर त्यांनी सांगितले की काम पूर्ण झालं आहे, परंतु ते काम अर्धवट परिस्थितीमध्ये आहे. त्याच्यामुळे उद्घाटन वगैरे काय त्यांनी केलेलं नाही. सदरील कामाचं उद्घाटन लवकरच एक तारीख ठरवून सर्वांना विश्वासात घेऊन ते एक कार्यक्रम भव्य दिव्य असा या ठिकाणी होईल. कित्येक दिवस झाले या पुलाचं काम चालू आहे आणि एक 15-21 दिवसाचा अवधी आपल्याला दिलेला आहे नगरपालिकेने, परंतु आता तो कालावधी पूर्ण नाही झाला अजून. नागरिकांना रहदारीसाठी वाहनांसाठी त्रास होते त्याची नक्कीच आपल्याला जाणीव आहे, परंतु काहीतरी चांगलं मिळत असेल तर थोडासा त्रास सहन करावा लागेल. आणि थोड्याच दिवसात एक 21 दिवस पूर्ण झाले की आपण हा ब्रिज एक चांगली तारीख बघून सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण एक या ब्रिजचं चांगलं उद्घाटन करणार आहोत आणि त्याच्यातच आपण या ब्रिजचे ते एक भव्य प्रवेशद्वार बनवणार आहोत. तेही काम चालू आहे. तर त्याच्यामुळे ते काम पूर्णत्वास आलं की लगेच आपण ते नाही माझ्याही असं कानावर आलं की परंतु जेव्हा आम्ही चौकशी केली तर आपले शहराचे उपनगराध्यक्ष सन्माननीय सदाभामा पाटील यांनी आज पुलाची पाहणी केली, कामाची पाहणी केली. परंतु जरी त्यांनी ते खुलं करून दिलं असेल, लोकांनी त्यांच्यापर्यंत गेलं असणार तेव्हाच त्यांनी ते खुलं करून दिलं. परंतु त्यांना बहुतेक माहिती अपूर्ण असावी, कारण अजूनही या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही. सेंटरिंग अजून काढलेलं नाहीये, कोटिंग बाकी आहे, प्लास्टर बाकी आहे, सगळ्या गोष्टी बाकी आहेत आणि पाणी टाकण्याचा कालावधी सुद्धा पूर्ण झालेला नाहीये अजून. तर त्याच्यामुळे तसं काही आपण हे ब्रिज खुलं करून देण्यात आलेलं नाही. त्यांना अपूर्ण माहिती असल्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं हे झालं असणार. मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की थोडासा एवढे दिवस सगळ्यांनी सोसलीच आहे, तर अजून थोडे दिवस त्याच्यानंतर हे कायमचं नागरिकांसाठीच आपण करतोय जे करतोय ते. त्याच्यामुळे थोडीशी कळ धरा, थोडासा काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी थोडा त्रास सहन करावाच लागेल. त्याच्यामुळे थोडासा धीर धरा. हे लवकरच आपण पूल त्यांच्यासाठीच खुलं करून देणार आहोत. निकृष्ट दर्जाचं जे नक्कीच बोलणाऱ्यांनी मी पण ऐकले असं खूप की निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे, परंतु जे निकृष्ट दर्जाचं काम करवणारे आहेत पण ते ठरवणार कोण आहे आणि बोलणारे आहेत ते कोण आहेत? इंजिनियर आहेत, टेक्निकल बाजूंनी काहीतरी शिक्षिका आहेत, काहीतरी त्यांच्याकडे तो अभ्यास आहे. तर असं होत नाही कुठलंही काम निकृष्ट दर्जाचं. त्याची पाहणी होते, इंजिनियर असतात, नगरपालिका ठरवते, त्याचं ऑडिट होत असतं, तेव्हा ते टेक्निकल बाबींनी ठरवलं जातं की हे काम निकृष्ट दर्जाचं आहे. पाहिल्यानंतर तुम्ही पाहिलं नाही, जाणलं नाही, काम चालू असताना कधी उभे राहिले नाही, काय वापरले काय नाही वापरले, कसं काम केलं त्याचा अभ्यास नाही, पाहिलं नाही आणि सडनली काम झाल्यानंतर तुम्ही येऊन तिथे उभं राहून सांगता की निकृष्ट दर्जाचंच काम, म्हणजे हा कुठला अभ्यास आहे? हे सगळे खोटे अभ्यास आहेत त्यांचे आणि अशा अभ्यासांना अंबरनाथने कधी विचारलं नाहीये. जे चांगलं विकास काम आहे, चांगलं दर्जाचं काम आहे ते आताही होतंय, याच्या मागेही झाले आणि याच्या पुढेही होईल. आणि जे टेक्निकल प्रश्न विचारतात ते कधी टेक्निकल नसतात. निश्चित हेतू असू शकतो, पर्सनल उद्देशाशिवाय अंबरनाथमध्ये मला जितका अभ्यास झालेला आहे तेवढं मी तुम्हाला एवढंच सांगेल की पर्सनल त्याचा हेतूशिवाय कोणी काहीच करत नाही इथे. नाहीतर अंबरनाथच्या शहराच्या विकासाचं इतकं कोणाला पडलं नाही की पलीकडे राहणारा माणूस ब्रिजची माहिती मागतो, अंबरनाथ स्टेशनला राहणारा माणूस हरिओम पार्कच्या दुकानांसाठी उपोषणाला बसतो,
बऱ्याच गोष्टी माझ्याकडे उदाहरण आहेत ज्या माझ्या स्वतःच्या बाबतीत घडल्यात, पण मी आता त्या बोलणार नाहीत, कारण न बोललेलंच बरं आहे. जनता सुज्ञ आहे, नागरिकांना सगळं कळतं, काय चांगलं, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य आणि कुठली कामं कशी होतात, हे सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा काही फरक पडणार नाही. हा सगळा पर्सनल उद्देशानेच ही सगळी कामं होत जातात, असं मला वाटतं.